मित्रांनो नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत. मस्तपैकी आपण आता झालो पावसाळी पर्यटन. तर कुठं झालं मध्ये आपण बरकी धबधबा 2025. तर बघू शकता मस्त नजारा आहे मागं बघा, धरण आहे असं लहान. आणि आम्ही चालतोय आता काळजवळ इकडे या मार्गे. तर आम्ही आता जायला ह्या बाजूला बघा, मस्त असा पूल आहे आणि बरकी या मार्गे जायलो. आणि माझ्यासंग कोण कोण आहे, सौरभ, संजू. आज संजू कसा का बाहेर पडला आहे फिरायला, आणि पन्नव असं आम्ही चौघच आहे. तर मस्तपैकी पर्यटन होणार आहे. चला बरकी धबधबा कसा आहे ते बघूया आपण. व्यवस्थित सगळं सेफ्टी बाळगून आपण जायचं. आणि चला बरकी धबधबा लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असायला. व्ह्यू दाखवतो तुम्हाला इथला. चला मित्रांनो आपण आले बघा बरकी धबधबा. 2 किलोमीटर आहे आणि पुलाचं पाणी बघू शकता खाली आहे भरपूर. अजून 22 जून तारीख आज, त्यामुळं हाय. चला तर ही आहे मस्तपैकी बघू शकता, पाणी भरपूर आहे खाली. ते भीती होती आम्हाला की म्हणलो यावर पाणी आले की अवघड होणार. यासाठीच तर लवकर आलोय मी. पुढच्या महिन्यात हे पूर्ण पॅक असते हे बघा. चला बरकी तर मित्रांनो हे बघा, आपण बरकी गावात आलोय. बरकी 0 किलोमीटर आहे काय. मागच्याला आम्ही चालतो तेव्हा पूर्ण इथं पॅक केलं होतं पार्किंगसाठी. हे असं हे बरकी गाव मस्त आहे. पोलीस एरिया पण आहे तेवढं. बरकी गाव आहे बघा असं. मित्रांनो हे बघा, या बाजूला पार्किंग असं आहे, मस्त पार्किंग इथं करा म्हणतं. आणि या बाजूला असं हे बरकीचा धबधबा आहे. इथं बुट्टावरी मिळते बघा खायला. इथं पार्किंग मोठ्या गाड्यावर लावू शकता. चला मित्रांनो हे बघा, इथं गाड्या लावायचं पार्किंग आहे. आणि इथे स्टार्ट झालेलं आहे. ही अशी ठिकाण आहेत बघा, शेंगदाणे खायला आहेत. आणि असा ट्रेक लहानसा आहे, 2-3 किलोमीटरचा सुरू झालेला आहे. काय म्हणते ते, म्हणते 50 मध्ये गेल्या वर्षी गेलो. हे बघा मस्तपैकी असा हा तलाव आहे, डॅम. आणि इथं बोट आहे वगैरे. 100 रुपये रेट आहे, 100 रुपये बोटीचा पर पर्सन. आणि पुढं असा हा धबधबा. इथं लोक जातात. त्यांचे पैसे ते आलेत. हा नजारा बघा खतरनाक. बरकी धबधबा प्रवेशद्वार. मला मिळणार नाही, एकदा मिळणार. पेंडा खळे हिरा सुद्धा एवढ्या जपून ठेवी नाही. तर हे बघा, एका पर्सनला 10 रुपये तिकिटाचं ठेवले. आणि आता यावर्षी संयुक्त वन व्यवस्था जंगल क्षेत्र ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. असे मस्तपैकी बघू शकता जंगलात एंट्री. इकडे असं प्रवेशद्वार आहे. फोटोमध्ये सगळे जायले. चालण्यासाठी व्यवस्था वाट पण केली बघा, त्यामुळे काही हे नाही. चला तेव्हा अशी वाट आहे मस्तपैकी. या बाजूला असे खाली खोलगट हे आहे बघा. आणि असा हा हळूच अधूनमधून धबधबा दिसतोय.
पाण्याचा आवाज इथे पण यायला आलाय. आणि हे आम्ही असे निघालेलो आहे. मेंटेनन्स करतात कमी त्यामुळे ते पैसे 10 रुपये तिकीट आहे. मागच्या वेळेला तेव्हा एवढं घेतलं नव्हतं, म्हणजे कायच नव्हतं. ठीक आहे असून दे, ते तर मेंटेनन्स वगैरे ठेवायला तेवढं घेणारच ते. अशी बघा वर एवढ्या ह्याच्यातनं अशी वाट काढली. बरकीचा धबधबा पूर्ण जंगल आहे. जेव्हा रिअल सीझन सुरू होते तेव्हा एवढी गर्दी असते की ते या जायला असे हे नसते, 2 लाईनी असतात. जाताना जरा व्यवस्थित हवी निसर्ट पाय असतात, त्यामुळे बूट हा कंपल्सरी पाहिजे तुम्हाला. लहान बाळ लेडीज वगैरे असले की जर असं जपून जायला लागते, आणि चालताना त्रास होते. तेव्हा एकदमच असा अंधार. तुम्ही जमते का? संजू फर्स्ट टाइम जरा आलाय बाहेर आता फिरायला. एक पूल आला बघा मस्त. पाणी जरा पाहिजे वरनं असं येतं. तर मित्रांनो हे बघा आपण आलेलो आहे बरकी धबधबा, आणि असे पर्यटक आहेत बघा. आणि धबधबा बघू शकता केवढा आहे मोठा, उंचीला 1 नंबर. पाणी प्रवाहित झाले जोरात. जून 22 आज यावर अशी वाट आहे. 1च नंबर. चवरून असा फोटो म्हणतो. मित्रांनो बघू शकता धबधबा कसला आहे, खतरनाक. बरकी धबधबा केवढा उंच वाढायला बघा. 1च नंबर, खतरनाक. संजून खाली गेले त्या बाजूला तेवढं लोक गेले. जपून जरा जायला लागते, काय खरं नाही. हा हा थंडगार वारे. बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो. कसला प्रेशर आहे. त्या बाजूला पण बघू शकता लोक आहेत. हा असं बारकं बारकं धबधबा आहे बघा. पाऊस सुरू आहे जोरात. पाणी तुंबले. या झाडामुळे जास्त पाऊस वाटतोय आम्हाला आज. ही मुमेंट बघा कसं गारटलंय कडक. त्यात कसं घेतलं वाटाले त्याच्या उंच असं वाटाले. हे बघा खतरनाक. केवढाच होता हा तो केवढा उंच आहे बघा. खतरनाक. हा दुसराच होता बरकी म्हटला. तिथल्या येतं जरा जास्त चालत अंतर या लागते.
मोठा आहे होय केवढा बघा की का आवडला नाही साईडला झाली म्हणजे आता उद्या करू चला मित्रांनो व्हिडिओ आता इथे थांबवतो मी मस्त बरकी ट्रिप 1 डे ट्रिप झाली भारी स्पॉट आहे तुम्हाला जर कोल्हापूरच्या नियर कुठेतरी 1 डे ट्रिप करायची असली तर तुम्ही येऊ शकताय मान्सून 1 डे ट्रिप मस्त बरकी पॉईंट मस्त आहे 2 धबधबे आहेत मोठे मोठे ते बघू शकता तुम्ही आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा सौरव बघा सौरव फुल एन्जॉय केला त्यानं आता गरम गरम चहा प्यायचा जरा वडापाव वगैरे कधी गरम गरम खातो आणि घरला जातो चला तोपर्यंत बाय टाटा इकडे गाडी लावली या वेळेला चलो